उपस्थित आहेत। ही निवडणूक एकंदरीत अटीतटीची होत चालली अशी परिस्थिती आहे। एका बाजूला ओबीसीचं आरक्षण संपवण्यात येत आहे, त्याचा लढा आणि त्याची चर्चा आपल्याला इतर कुठलाही पक्ष त्या ठिकाणी करताना दिसत नाही। जसं जणू काही घडलंच नाही। मी इथल्या असणाऱ्या तमाम ओबीसीने सांगू इच्छितो, लोकसभेच्या घोषणे अगोदर 15 दिवसा अगोदर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा म्हणतो की महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्याव्यात, पण घेत असताना ओबीसीला आरक्षण राहणार नाही अशी परिस्थिती। त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं की सरसकट 27% आरक्षण घेणं हे गैर आहे। ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या ज्या सगळ्या स्वायत्त संस्था आहेत, या सगळ्या स्वायत्त संस्थांमध्ये 27% आरक्षण आहे का, त्यांची तेवढी लोकसंख्या आहे का, हे कोणी तपासले? आकडेवारी नसल्यामुळे आम्ही असताना हे इलेक्शन आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देतो आहोत आणि उद्या केव्हा या निवडणुका होतील तर या निवडणुका ओबीसीच्या आरक्षणाच्या बिना होतील हे आपण असताना लक्षात। हे जसे एका बाजूला कोर्टाने दिलेला निर्णय एक दुसरी तांती तलवार आहे हे आपण असताना लक्षात घ्या ओबीसीच्या मानेवर। विधानसभेच्या निवडणुका संपतील, विधानसभेच्या निवडणुका संपल्या की नवीन सभागृह गठीत होईल आणि नवीन सभागृह गठीत झालं की पुन्हा तिथे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेत ओबीसीची जनगणना झाली पाहिजे म्हणून ठराव मांडला जाईल। तो ठराव मांडताना तिथे अजून एक ठराव मांडला जाईल, तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं स्थानिक स्वराज्याचं आरक्षण थांबवलंय याचं कारण की टक्केवारी किती आहे याची माहिती नाही आणि म्हणून ही विधानसभा सुद्धा उद्या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये ओबीसीचं टक्केवारी किती आहे हे माहीत नसल्यामुळे हे सभागृह ओबीसीच्या आरक्षणाला स्थगन देते। एकदा टक्केवारी आली की पुन्हा आपण असताना सुरुवात। आपण बघत असाल की ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दाखल करून सांगितलं की आम्ही जात न्याय जनगणना घेऊ शकत नाही, जात न्याय जनगणना आम्ही घेणार नाही म्हणून सांगण्यात आलं। ॲफिडेव्हिट मार्फत सुप्रीम कोर्टात सांगण्यात। काँग्रेसवाले सभेमध्ये म्हणतात नाही आम्ही घेऊ। अरे पण ज्या राज्यांमध्ये तुमचं सरकार आहे त्या राज्यांमध्ये तरी ओबीसीची जनगणना सुरुवात करा। बिहारमध्ये जसं नितीश कुमारनी घेतली आणि ओबीसीची एवढी जनगणना सांगितली तशा पद्धतीने काँग्रेसवाले का त्या ठिकाणी करत नाही? मी त्या तमाम ओबीसीना असताना आवाहन करतो, तमाम ओबीसीना इथे असताना आवाहन करतोय की काँग्रेस तुमच्या बाजूने नाहीये, भारतीय जनता पक्ष सुद्धा तुमच्या बाजूने नाहीये। आता त्यांचा नवा स्लोगन चालू आहे, बटेंगे तो कटेंगे। तुम्ही जर आरक्षणाला वाचवलं असतं, भारतीय जनता पक्षाने आरक्षण वाचवलं असतं तर ओबीसीना वेगळा मार्ग काढण्याची गरज नाही। आज ओबीसीना धमकवल्या जाते, काय धमकवल्या जाते? तुम्ही वेगळा मार्ग काढला तर तुम्हाला कापल्याशिवाय राहणार नाही। आता बाबा कोण कापणार? हिंदीमध्ये स्लोगन दिलं म्हणजे मुसलमान कापणार असा त्याचा अंदाज त्या ठिकाणी केला जातो आणि म्हणून माझं ओबीसीला आव्हान आहे, आरक्षणामध्ये घरामध्ये तलाठी आला की नाही,
आरक्षणामुळे गळामध्ये असणारा कारकून आला की नाही, आरक्षणामुळे आपल्या घरामध्ये अधिकारी आला की नाही, डॉक्टर आला की नाही, इंजिनियर आला की नाही, याचा असणारा विचार करा. 90च्या अगोदर असणारा आपल्या घरामध्ये तलाठी होता, ग्रामसेवक होता, शिक्षक होता का? नाही. बीपी सिंगाने 90 साली ओबीसीला आरक्षण दिलं आणि त्याच्यानंतर दरवाजे उघडले, अशी असणारी परिस्थिती आहे. हे दरवाजे आपल्याला उघडेच ठेवायचे असते, हे दरवाजे आपल्याला उघडे ठेवायचे असतील तर या ठिकाणी शमीमाताई पाटील आणि ब्राह्मणे यांना मतदान दिल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, हे सर्व लक्षात घ्या. बघा, उद्या हे दोन्ही उमेदवार निवडून गेले तर विधानसभेमध्ये ठणकावून सांगते की जनगणना घ्या, आमची हरकत नाही, पण हा जो स्थगन प्रस्तावाचा ठराव आहे त्याला आमचा असणारा पूर्ण विरोध आहे. लढाई ही रस्त्यावरची नाही, लढाई ही रस्त्यावरची नाहीये, तर लढाई ही विधानसभेतली आहे, हे आपण असणारा लक्षात. लढाई विधानसभेतली आहे, म्हणून ओबीसीने या दोन्ही उमेदवारांच्या बाजूने मतदान द्यावं असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी. हीच परिस्थिती इथल्या एसटी आणि एससी ची आलेली आहे. एससी आणि एसटी ची परिस्थिती आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की वर्गीकरण करा आणि वर्गीकरणाबरोबरच क्रीमी लेअर लागू करा. क्रीमी लेअरची व्याख्या करताना त्यांनी काय व्याख्या केली, तर त्यांनी असं सांगितलं की एक कुटुंब आहे, या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने लाभ घेतला, या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने लाभ घेतला तर ते सगळं कुटुंब क्रीमी लेअरच्या कॅटेगरीमध्ये जातं आणि क्रीमी लेअरच्या कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर त्याला यापुढे आरक्षण मिळणार नाही, अशी असणारी परिस्थिती. मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भांडून आरक्षण मिळवलं. एकेकाळी तर त्यांनी असताना आपला राजीनामा दिला, ते म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचा मी राजीनामा देतो, तुम्ही तुमची घटना करा, तुम्ही तुमची घटना करा, मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. घटनाकार कोणी लिहिणारा नव्हता, म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हीच लिहा आणि आरक्षण घ्या, आम्ही असताना मान्य करतो. आणि आरक्षण बाबासाहेबांनी आणलं का? राज मेडिकलच्या क्षेत्रात, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात, नोकरीच्या क्षेत्रामध्ये, कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये असेल तर आपलं ताट वेगळं आहे, हे लक्षात. आपलं ताट हे वेगळं आहे, ट्रायबलचं वेगळं आहे, एससीचं वेगळं आहे. आणि आपलं ताट वेगळं असल्यामुळे आज आपण ताट मानेने जगू शकतो, मानाने जगू शकतो, सन्मानाने जगू शकतो, अशी असताना मित्रो, आता ही ताकद संपवली जाते. संपवणारा कोण आहे? भारतीय जनता पक्ष आहे, हे तर मला मान्य आहे, पण काँग्रेसवाले त्याच्यामध्ये लागले. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि लागू करू म्हणून त्या ठिकाणी सांगतात. आता एससी आणि एसटीचा ताकद नसेल तर त्याचा विकास होणार आहे का? त्याचा विकास होणार आहे का? आपल्याला आपला विकास साधायचा असेल तर आपल्याला बाबासाहेब जसं म्हणाले होते की आपल्याला असणारी आपली वेगळी झोपडी ही उभी करावी लागेल आणि गॅस सिलेंडरला मतदान देऊन ती आपल्याला उभी करावी लागणार. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. इथल्या तमाम एससी एसटी वाल्यांना आणि ओबीसी वाल्यांना असं आव्हान, आरक्षण हा माना सन्मानाचा भाग.
उद्या हे आरक्षण संपलं तर मान सन्मान गेला. एखाद्या माणसाच्या शरीरातून हृदय काढून घेतलं तर काय होतं? काय होतं? मरतो. 100% मरतो. उद्या संविधानातून आरक्षण हे काढून घेतलं तर त्या संविधानाला काय अर्थ राहिला? आणि म्हणून आपला लढा हा आरक्षण वाचवण्याचा लढा आहे, हे आपण लक्षात घ्या.